माइक टेस्ट. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये कडक फटका शुभम लोखंडे. काफोर फटका, अगदी माती उडवत बॉल ट्रॅव्हल झाला. याबरोबर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक महत्वाच्या मॅचकडे सर्व मुंबईचं लक्ष असणार. एका साईडला बाबू 11 मुकेश रॉयल, त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. लास्ट इयर देखील जॉर्ज कल्याण संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. बॉलिंगसाठी किरण शिंदे. 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे. प्लीज बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम आपण देखील याची नोंद घ्यायची आहे. गेले कित्येक वर्ष जॉर्ज कल्याण संघाचा देखील एक वेगळा दबदबा राहिला गेला संपूर्ण मुंबईत. आणि किरण शिंदे एक वेगळी ऍक्शन घेऊन याबरोबर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि रन तिकडे लेग बायच्या मध्ये सिंगल मेल. ओरम क्रिकेट देखील किरण खूप चांगल्या पद्धतीने त्या परिसरात खेळताना पाहिलं गेलं. मग डोंबिवली कल्याण त्या परिसरात ग्रामीण क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेले. बॉलिंगसाठी किरण शिंदे, स्ट्रायकिंगला शुभम लोखंडे, मॅन इन फॉर्म. याबरोबर एक चांगल्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले शुभम लोखंडेच्या बॅटमधून. मिस्टर 360. मागे टी शर्टच्या मागे पण 360 लिहिलंय की 360 मध्ये मी बॅटिंग करू शकतो. आणि काय बॅट फिरवली आहे, अगदी एबी डिव्हिलियर्सची आठवण करून दिली. खतरनाक. 11 रन झाले धावफलकावरती. 4 बॉल 11. मेलविन मेमोरियल कपचा आज पहिला दिवस. या बॉलवर देखील एक चांगला लेग ब्रेक वळवला गेला आणि तिकडे अगदी यष्टांच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. आणि किरणचा लेग ब्रेक खूप चांगल्या पद्धतीने अगदी हातभर बॉलला वळवलं. हेच अंडरआर्म क्रिकेटची ओळख आहे. लेग स्पिन खूप चांगला फिरवला. या बॉलवर चुकी, आणि चुकीला माफी नाहीये. पंजा ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. सो रोहनकडून अशा क्वचित चुका पाहायला मिळतात आणि ही चुकी आज इकडे झाली आहे. बट हरकत नाहीये, इट्स अ क्रिकेट. सो तुम्ही पण नंतर कव्हर करू शकता. बट या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. पहिली ओव्हर संपली आहे आणि 17 रन झाले धावफलकावरती. प्रथम क्रमांक तब्बल 1,01,111, द्वितीय क्रमांक 51,111, तृतीय क्रमांक 27,111. मेल्विन डिकोस्टा आज आपले मित्र, त्यांचा आज 51वा वाढदिवस. आणि जी टीम 51 रन करेल जी टीम 51 रन करेल त्यांना कॅश प्राइज आहे. सो 51 नंबर हा त्यांच्यासाठी पण तेवढाच. दोन टीमने आतापर्यंत 51 रन केले. एक ओमकार मालाड आणि एक टीम चेतन 11. सो जी टीम 51 रन्स करेल त्यांना कॅश प्राइज आहे. सर्व आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500. सो रन झाले 17. बॉलिंगसाठी राहुल सुरवाडे लॅबोच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात. एक स्लो स्पिन टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात आणि खूप चांगलं क्रिकेट लॅबोनी पण खेळलं. यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. सारा 11 कल्याण आणि साई सिद्धी अंधेरी. पहिलाच बॉल आणि इकडे पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग केलं शुभम लोखंडेच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर स्वागत. 4 से करेंगे सबका स्वागत. इट्स अ बाउंड्री. 4 रन. यानंतर दीपल शाह पण इन ऍक्शन मध्ये, संदीप आचार्य सँडी आहे, गणेश पाटील आहे, अभिजित दोडके अब्बू आहे. कल्याणची पण देखील चांगली स्टारकास्ट आहे. तोही संघ तिकडे तयार आहे. प्रवीण खनका, सागर काटे, चांगलं त्यांचा पण मॅच एकदम ती पण फाईट होईल. शिवमने हाई स्ट्रोक अगदी प्रॉपर टायमिंग केलं. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण चांगली फिल्डिंग तिकडे.
आकाश तिकडे होते आणि बॉल आतमध्ये ढकलला. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 22. 22 रन झालेत. 23. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला आणि बॅटर आउट. पहिली विकेट जाते मात्र इकडे बाबू इलेन मुकेश रॉयल. बॉलला स्पिन केलं, मागे टप्पा ठेवला लॅबोने आणि हातभर बॉलला फिरवलं. बॅटर अगोदरच थोडी बॅट फिरवली आणि एज घेतली गेली. आकाशने तिकडे इझी कॅच पकडली. सुरुवात दमदार झाली बाबू इलेन मुकेश रॉयलची, बट टचअप देणं 4 ओव्हरमध्ये 45-50 पर्यंत स्कोर जाऊ शकतो आणि त्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. न्यू बॅटर करण सोडा येत आहेत. करणला पण माहिती आहे की मॅच मध्ये आपण आहोत. इकडून पुढे आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. टीमला काय गरज आहे ते करणं गरजेचं आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. त्या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रोहन चिल्ले होते. चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला, एक चांगली फेकी केली आणि रन मात्र सिंगल. 25 रन झालेत. दुसरी ओव्हर चालू आहे. अरुण चव्हाण डोराने पण सर्वांना खुश केलं. मॅच अगदी क्लोज आणली, बट रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ टीमने पण खूप चांगली फाईट केली. भव्य दिव्य असं आयोजन. गोल्डन क्रीडा मंडळाचं हे 6वं वर्ष. शुभम लोखंडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सामना करतील लॅबोनचा. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. तेवढी चांगली फिल्डिंग. पियुष तिकडे होते, बॉल अडवला. पहिल्या वर्षी पुष्कर नाईन कांजूरमार्ग, त्यानंतर रॉयल चेंबूर, त्यानंतर पुष्कर नाईन कांजूरमार्ग, त्यानंतर लगातार 2 वेळा ओमकार मालाड आणि हे 6वं वर्ष. कोण जिंकेल? या बॉलवर देखील एक चांगलं टायमिंग केलं. एक रन मिळेल आणि 27 रन झाले त्या फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ झालाय. प्रॉपर मॅच मध्ये आले टीम बाबू इलेन मुकेश रॉयल, बट एका दुसऱ्या बॉलरला कमबॅक करावं लागेल. जॉर्ज 11 कल्याण टीम पण मॅच सोडणार नाहीये. बॉलिंग अटॅक चांगला आहे. सो आता कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल? राज तेजी आहेत, ऋतिक गोरडे आहे, यतिराज देवरुके आहेत. सो क्वेश्चन मार्क आहे की कुठल्या बॉलरवर ही जबाबदारी दिली जाईल. तिसरी ओव्हर कोण टाकेल? इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट बॉलर तुम्हाला काढावा लागेल. सर्वांचं स्वागत आहे आज बोरिवली. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर उल्हासनगरचा अजून एक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे. ऋतिकच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि जॉर्ज 11 कल्याण संघासाठी देखील, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात व्यावसायिक गटात, मग कोकणात देखील अगदी विविध भागात जाऊन देखील खूप चांगली ऋत्विकने केली आहे. आपल्या वेगेच्या जोरावरती खूप चांगला खेळ. एक स्लोअर वन पण त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. इम्पॉर्टंट मॅच खेळतात, त्यांना पण माहिती आहे की टीमला गरज काय आहे. त्या गरजेची ओढ टाकावी लागेल आणि मॅच मध्ये जॉर्ज 11 कल्याणला मात्र घेऊन येणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया संघ पण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये अफलातून बॅटिंग केली. ट्रेव्हिस हेडची अफलातून बॅटिंग, स्टार्कची चांगली बॉलिंग. सो भारतीय टीम पण कुठेतरी शोधत आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. सारा 11 कल्याण आणि साई सिद्धी अंधेरी दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. सो कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीकोनातून तयार राहायचं आहे. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्राईक एंडला करण सोडा. पहिल्या इनिंगच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 20-25 रन्स तर करावे लागतील. 50 पर्यंत टार्गेट जाऊ शकतो, बट केलं पाहिजे. पहिलाच बॉल आणि त्याच बॉलवर मात्र इकडे हल्ला बॉल केला, बट आकाश आहेत तिकडे. रन सिंगलने पुढे जाईल.
चांगलं क्रिकेट ऋतिकने पण खेळलंय, नेहमीच स्वतःला प्रूफ केलंय आणि आता एक मोठी जबाबदारी आहे. हंगाम चालू झालाय. डिसेंबर महिन्यातली पहिली मानाची क्रीडा स्पर्धा काल कांदिवलीमध्ये देखील प्रशांत चषक पाहिला गेला. आता मेलबेन, त्यानंतर वाय कट्टा, सिद्धी पॅकर, केटी कट्टा, अशा अनेक टुर्नामेंट, SP चषक, अशा अनेक टुर्नामेंट पाहिल्या गेल्या. त्या बॉलवर देखील इकडे नो बॉल. बेल्सची लाईट्स तिकडे ऑन झाली आणि पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. बाबू इलेन मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. जॉर्ज 11 कल्याण संघाने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सो तो निर्णय कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले, मिसफील्ड पाहिली गेली, त्यामुळे ग्राफ वरती गेलाय. तो ग्राफ थांबवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील अफलातून स्ट्रोक. शुभम लोखंडे काय बॅटिंग केली आहे, खतरनाक बॅटिंग, काय स्ट्रोक खेळलेत, कडक. हाईट कम फाईट ज्यादा. रन्स मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल आणि 33 रन झालेत. सर्व आलेले मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, मेलविन मेमोरियल कप या परिसरातील दमदार आमदार संजय उपाध्याय साहेब, त्यानंतर माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब यांचं देखील सहकार्य राहिलंय. पूर्ण ऑल ओव्हर मेलविन मेमोरियल कपचे आयोजन टीम. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल, पण हातातून बॉल निसटला गेला. नो बॉल. महालक्ष्मी ज्वेलर्स त्यांचं पण सहकार्य राहिलं गेलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. पंचांनी दंडित केले. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे फेकी गेली आहे आणि पुन्हा एकदा नो बॉल. ऋत्विकच्या माध्यमातून चुकी होती आणि तिकडे रन्स 35 रन झालेत. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण सुरुवात करणार आहोत, त्याची नोंद घ्यायची आहे. सो उद्या ज्या टीम खेळणार आहेत त्यांनी आपल्या टायमिंगला रिपोर्टिंग करा. उद्या फायनल डे आहे आणि उद्या फायनलची मॅच देखील आपल्याला लवकर कव्हर करायची आहे. एक रन तेवढंच महत्वाचं असणार आहे. 36 झालाय. एकाच दुसरी ओव्हर चांगली आली तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो जॉर्ज 11 कल्याण. स्ट्राईक एंडला करण सोडा. या बॉलवर देखील अगदी हलका हाताने तिकडे ढकललं गेलं. चांगला बॉल अडवला. सुनील विश्वकर्मा गांगुली तिकडे होते आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. बॉलर ऋत्विक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला, हातातून बॉल निसटला गेला आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. 38 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील नो बॉल आणि बॅटची मात्र तिकडे कडा घेतली गेली. रन मिळतील 4. स्कोर मात्र तिकडे तब्बल 5 ने पुढे झाल्याने स्कोर झालाय 43. 43 रन झाले धावफलकावरती. ग्राफ अगदी पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला, पण दुसरा डाव देखील तसाच रंगू शकतो, कारण की जेवढे स्कोर होईल तेवढा चेस देखील या ग्राउंडवर होताना पाहिला गेलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
44 44 रन झाले धाव फलकावरती. ऋत्विकला कुठेतरी लाईन लेंथ मिळत नाहीये, बट उर्वरित 2 बॉल चांगले हाताळावे लागतील. एक 55-60च्या आतमध्ये स्कोर जरी थांबला तरी या ग्राउंडवर चेस होऊ शकतो. त्या बॉलवर देखील भन्नाट वेग आणि थेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबतोय. ही लाईन लेंथ टाकणं खूप गरजेचं होतं. रे ते कुठेतरी व्हेरिएशन करायला गेले आणि कुठेतरी लाईन लेंथ चुकली. त्यात एक्स्ट्रा रन्स आले, त्यातला प्लस आले, त्यामुळे ग्राफ पूर्णपणे वरती गेलाय आणि स्कोर आता 44. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. तेवढी चांगली बिल्डिंग पियुषची आणि 45 धावा झाले धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. वेल बॅटिंग शुभम, खूप चांगली बॅटिंग शुभमच्या माध्यमातून. सिंगल डबल त्याचबरोबर बाउंड्रीज आणि स्कोर 45 रन झाले. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लास्ट ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. सो रन झालेत 45. शेवटची ओव्हर घेऊन अजून एक उल्हासनगरचा वेगवान राज तेजी. राज तेजीच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. राजला पण कव्हर करणं गरजेचं आहे. 50-55च्या आतमध्ये स्कोर थांबला तर मॅच बनू शकते. राज तेजी येतात इन ऍक्शन मध्ये. चला थोडं फास्ट खेळायचं आहे, कारण की अजूनही आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत, याची पण नोंद घ्या. बॉलिंग साठी पाहिलं तर राज तेजी, स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. बॉलिंग साठी राज, स्ट्राईक एंडला शुभम. पहिलाच बॉल बॅकफुटला आले आणि त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन. पहिलाच बॉल बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहिला गेला आणि गॅप मध्ये बॉल. 4 रन साठी नो बॉल आहे. सो रिव्ह्यू असेल. अंपायरचा कॉल रिव्ह्यू आहे, बट आपण इथे चेक करूयात. अंपायरचा कॉल नो बॉल आहे, बट आपण चेक करूयात. नो बॉल आणि नो लॉस प्लस मात्र तिकडे 4 रन, म्हणजे 5 रनने स्कोर पुढे झाला आणि तब्बल बघता बघता स्कोर 50 रन कंप्लीट होतात टीम
बाबू इलेव्हन मुकेश रॉयल. सो ग्राफ आता पूर्णपणे वरती गेला आणि ती लाईन शोधणं गरजेचं आहे. बॉलर तुम्ही चेंज करू शकत नाहीये. सो एकदा तुम्ही बॉलिंग टाकली की तुम्हाला कंटिन्यू करावीच लागणार आहे. स्ट्राईक एंडला शुभम. स्टार्ट टू एंड खूप चांगली बॅटिंग. 50 रन झालेत आतापर्यंत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल आणि तिकडे नो बॉल. नो प्लस 1 मध्ये 2 पुढे जायला आणि 52 रन झाली त्या फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला तिकडे बाहेर जावं लागेल. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे बीट केलं आणि मागे लॅबोने विकेट मिळवली. न्यू बॅटर मनीष. स्कोर ग्राफ वरती गेला त्यामुळे मॅच कुठेतरी शांत झाली आहे आणि बट जेवढे रन कराल तेवढे कमी आहे त्या ग्राउंडवर. शुभमला पण माहिती आहे की टचअप देणं गरजेचं आहे. 60 पर्यंत गेलो पाहिजे. एवढं आलोय सो अजून पुढे रन देणं गरजेचं असणार आहे. .52 52 रन झाली त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला मनीष. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन आणि 53 धावा झाल्या त्या फलकावरती. 53. मॅच थोडी शांत झाली कारण की ग्राफ पूर्णपणे मॅच बनली आहे. टीम बाबू इलेव्हन मुकेश रॉयलने शुभमने एक चांगली स्टार्ट दिली. त्यानंतर एक्स्ट्रा रन्समुळे चांगलं टचअप पण मिळाला आणि स्कोर कार्ड पूर्णपणे हल्लंय. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन. 54. 3 बॉल आणि 54 रन झालेत. तीन चेंडू आणि 54 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. शेवटचे 3 बॉल इम्पॉर्टंट आहे राजला. 60च्या आतमध्ये स्कोर थांबवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक पाहिले गेले. तेवढी चांगली फिल्डिंग. 55. 55 धावा झाले त्या फलकावरती. आतापर्यंत 55 रन्स स्कोर कार्ड वरती. बाबू इलेव्हन मुकेश रॉयल.
याबरोबर देखील अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण गुड बॉल राज. आणि टॉट बॉल शेवटच्या ओव्हरमध्ये पण रन आल्याबद्दल जाता कुठेतरी चांगलं स्पेल टाकलाय. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. 56-57चा पण टार्गेट या ग्राउंडवर सकाळी पण चेस होताना पाहिलं गेलंय. चेतन 11नी पण फाईट दिली होती. सो मॅच ही पण रंगेल दुसऱ्या डावामध्ये. बॅटिंग लाईनअप तिकडे पण चांगली आहे. या बॉलवर दांडे गोल. परफेक्ट बॉल. गुड बॉल राज, बट वेल प्लेड शुभम. चांगला स्टार्ट देऊन स्टार्ट टू एंड खेळपट्टीवर उभा राहिला आणि टार्गेट आहे आपण पाहिलं तर 55 रन झालेत आणि 56चं टार्गेट आहे. अब तक 56 रनचं टार्गेट. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स यानंतर साई सिद्धी अंधेरी आणि सारा 11 कल्याण. सो दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या लवकर ग्राउंडच्या आतमध्ये. साई सिद्धी अंधेरी आणि सारा 11 कल्याण. कॅप्टन सारा 11 कल्याण आपला कॅप्टन पाठवायचा आणि साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी अंधेरी आपला पण कॅप्टन पाठवायचा आहे. सो इम्पॉर्टंट मॅच यानंतर पण चांगली पाहायला मिळेल. सागर काटे त्यांच्या सोबत आणि दीपल शहा इन ऍक्शन मध्ये. आमचे अंपायर पद्मनाथ बाबू सरांच्या हातातून. त्याचनंतर आमचे हॅलो 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 चेक. सो टॉस केला जाईल आणि MMC आणि त्यांच्या विरुद्ध एका साइडला बेल्विन मेमोरियल कप. सो साई सिद्धी अंधेरी आणि सचिन पवार सरांच्या हातातून मात्र एक इम्पॉर्टंट मॅचचा टॉस आणि आमचे राजेश सर बेल्विन कॉल आणि दीपल शहा टॉस जिंकलाय. सो डिसिजन काय असेल. आणि खूप वर्ष तुम्ही पण मुंबईतलं क्रिकेट खेळलात तर मागील 6 वर्षात या क्रीडा स्पर्धेने देखील एक उंच भरारी घेतली आहे. सो नक्कीच या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. प्रथमतः टॉस जिंकून तर आम्ही फिल्डिंग घेऊ. आणि क्रीडा स्पर्धा म्हटले की बॉम्बेमध्ये नंबर आता ह्यांचा पण नंबर मोठ्या टुर्नामेंटमध्ये लागतो. तर आणि 6 वर्ष झाली आम्ही एकदा इकडे असलपा टीममध्ये फायनल हरलेलो. बाकी वेगवेगळ्या टीममधून खेळतोय. आता चाललंय. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. सागर काटे आमच्या सोबत इन ऍक्शन मध्ये. सागर नक्कीच सारा 11 कल्याण पण फर्स्ट टाइम ही टुर्नामेंट खेळते. सो काय फील असेल आणि या टुर्नामेंट विषयी नक्कीच 2 शब्द ऐकेल. टुर्नामेंट तर खूप चांगलं आहे. आयोजन आणि आयोजन कमिटीचे धन्यवाद. आम्हाला यावर्षी बाबू सरांनी एंट्री दिलेली तर आम्ही नक्कीच फाईट द्यायला तयार. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. जास्त वेळ घेत नाही आणि लगेच आपण मॅच कडे वळूयात. थँक्यू.
56 रन होणार का क्वेश्चन मार्क आहे आणि सर्वजण प्रेक्षक पण मॅच सोडणार नाहीयेत. बेस्ट ऑसेस बेस्ट. बॅटिंग साठी रोहन चिल्ले, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा, दोघं कल्याणचे धडाकेबाज बॅटर. तर बॉलिंग साठी करण सोडा. सो बेस्ट वर्सेस बेस्ट. मॅच फाईट होणार आहे नक्की आहे. या बॉलवर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फेकी केली आहे. रन सिंगल. पहिल्या बॉलवर सिंगल तर कन्वर्ट केले. 56 रन करायच्या, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. मॅच बनवावी लागेल. या बॉलवर देखील अगदी हरकत ढकललं गेलं. तिकडे सिंगल रन. एक रन खूप गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बघूया सुरुवात कशा प्रकारे करतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे प्रत्येक बॉल झाल्यानंतर धावपळ अगदी पाहायला मिळतीये. स्ट्रायकरला रोहन चिल्ले. रोहनला पण माहिती आहे की मॅच स्टार्ट करणं गरजेचं आहे. 56 करायचे, त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये 10-12 रन्स येणं तरी महत्वाचं आहे. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. आणि नो +1. मॅच मात्र 2 पुढे जाईल. 4 रन झाले धावफलकावरती. अजूनही 52 करायचे आहेत. खूप चांगली बॅटिंग शुभम लोहने स्टार्ट केली आणि त्यामुळे बाबुलीन मुकेश रॉयलने पण चांगला स्कोर उभा केला. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. बॅटिंग फिल्डिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटचा रिव्ह्यू चेक केला तर इकडे
व्हाईट बॉल आणि सो व्हाईट बॉल आहे. रन झाले 4 आणि एकने मात्र तिकडे आपण पाहिलं तर स्कोर 5 रन. एक्कावन्न रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर बॅट तर फिरवली होती बट लेग ब्रेक चांगला फिरवला करणने आणि तिकडे थांबवलं बॅटर सुनीलला. डॉट बॉल. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं आणि सुनीलचा देखील हा स्ट्रोक अगदी बघण्यासारखा नेहमीच राहिलाय बट आता कुठेतरी मिस झाला आणि डॉट बॉल तिकडे पाहायला मिळेल. 5 या धावसंख्येवर स्कोर कार्ड थांबलंय. चांगलं स्टार्ट केलं तरच मॅच बनू शकते. एक एक बॉल वरती फिल्डिंग चेंजेस कारण की मॅच क्रुशल आहे. एका दुसरी बाउंड्री पण मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम जॉर्ज 11 कल्याण. टर्निंग पॉइंट होऊ शकतो त्यामुळे फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर आउट बट तिकडे अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. सो ऑनफिल्ड अंपायर आउट आहे. विकेट दिलाय बट तिकडे रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. सो नक्कीच अंपायर आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. पहिला दिवस उद्या देखील दुसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. सो खुल्या गटातील देखील या बॉलवर देखील बॅकफुट लर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला विथ द स्पिन. 1 रनने पुढे जाईल. 15 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील चुकी झाली आणि हातातून बॉल निसटला. नो बॉल. एक रन पण तेवढाच महत्वाचा असणार आहे. 16 रन्स आले धावफलकावर. अजूनही 40 रनची गरज आहे. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केले गेलाय. सुनील विश्वकर्मा ब्रँडेड फटका 4 रनसाठी. काय विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग केलं आणि रन मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. तब्बल 20 रन झाले धावफलकावरती. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 36 रनची गरज आहे.
प्रॉपर टायमिंग करत असताना मॅच मध्ये कलाटणी घेईल का. सो दोन्ही बॅटरने संयम पेशन्स दाखवलं आणि दोघंही कल्याणसाठी खूप चांगलं क्रिकेट अगदी खूप वर्षापासून पाहिलं गेलंय. रोहन चिले आणि सुनील विश्वकर्मा गांगुली. चौदा बॉल मध्ये 36 रनची गरज आहे. 14-36. हळूहळू मॅच पण क्लोज होताना पाहायला मिळतीये. एकाच दुसरी बाउंड्री मॅच मध्ये घेऊन जाईल कल्याण जॉर्ज 11 ह्या टीमला. बाबुल मुकेश रॉयल चेंबूर पण मॅच सोडणार नाहीये. स्ट्राईक इनला सुनील. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ढकललं गेलं तिकडे. सिंगल रन. तेरा बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. तेरा चेंडूंनी 35 रनची गरज. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं आणि तिकडे व्हाईट बॉल. जो निर्णय असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. आणि 22 रन झालेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि रोहन चिल्ल्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. न्यू बॅटर राहुल सुरवाडे लॅबो इथे मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि 34 रनची गरज आहे. एक 17च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. जर या ओव्हरमध्ये 17-18 रन्स आले 6 बॉल 17 वगैरे पण बघायला मजा येईल. बारा बॉल आणि 34 रनची गरज आहे. लॅबोला मात्र स्टार्ट द्यावा लागेल. या ओव्हरमध्ये 17-18 रन्स करणं गरजेचं आहे. बारा बॉल आणि 34 रनची गरज. बॉलिंगसाठी केसर सोनार चांगले बॉलर आहेत आणि मीराबाई दरोड या परिसरात खूप चांगलं टर्फ क्रिकेट देखील खेळतात. सो क्षमता आहे बट इम्पॉर्टंट मॅच आहे. 12 बॉल 34 ला बघत कशा प्रकारे कामगिरी करतील. एक 20-22 रन या ओव्हरमध्ये जमा करणं जॉर्ज 11 कल्याण संघासाठी महत्वाचं आहे. बारा चेंडू आणि 34 रनची गरज आहे. 12-34. पहिलाच बॉल मात्र इथे पंचांनी दंडित केले गेला. नो बॉल. आता 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज. या बॉलवर देखील सिंगल रन आणि मॅच थोडी आता लांब होत चालली. टीम
जॉर्ज 11 कल्याणच्या माध्यमातून. अकरा बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. 11-32 असा कॅल्क्युलेशन आहे गांगुली. या बॉलवर फ्लिक केले गेले, चांगलं फ्लिक केलं इकडे आणि मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण कोण अजूनही जिंकलेलं नाहीये. जो जिंकेल तेव्हाच मॅच संपेल. रन झालेत आतापर्यंत 28 रन झालेत आणि अजून 28 करायचे आहेत. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. गांगुलीकडून चुकी झाली बट बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल आणि सुनील विश्वकर्मा गांगुली यांची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. नऊ चेंडू आणि 28 रनची गरज आहे. 9 बॉल 28. नऊ बॉल 28. स्ट्राइक एंडला विकास कांबळे. शकुला. 9 बॉल मध्ये 28 रनची गरज आहे. टार्गेट खूपच मोठं आहे बट अशक्य असं काही नाहीये. तुम्ही जर केलात तर मॅच बनू शकते. अजूनही 9 बॉल 28 ला. बॅटर विकासला झकास खेळ दाखवावा लागेल. या बॉलवर चुकी झाले. टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? आणि वाईट +4 म्हणजे 5 रन मिळतील. आता समीकरण बदललं गेलंय आणि 8 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. इसी का नाम क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 9 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. 9-23. बॅट चेंज घेतली गेली आणि तिकडे पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलं. आता 8 बॉल 23. विकास कांबळे देखील शॉर्ट सिलेक्शन चुकलं. न्यू बॅटर आकाश. 8 चेंडू आणि 23 रनची गरज आहे. 8-23. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील आणि फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा बॅटरला बाहेर जावं लागेल. 7 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. न्यू बॅटर यतिराज देवरुख येतात. बाबू. यतिराज स्ट्राइक एंडला. बॅटर बॉलर केसर.
बॉलर केसर. आणि शेवटचे 6 बॉल आणि 22 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जॉर्ज 11 कल्याण. 6 बॉल 22. सहा बॉल मध्ये 22 रनची गरज. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर मानस. सहा बॉल 22. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर स्वीप खेळले जरूर आणि पहिल्याच बॉलवर बाउंड्री. 5 बॉल मध्ये अजूनही 18 रनची गरज आहे. 5 बॉल 18. 5 बाउंड्रीची गरज आहे. लॅबो बघूयात लॅबोच्या नावावर हिस्ट्री आहे बट एक नामदेव स्मृती मध्ये लॅबोने देखील 6 बॉल 6 बाउंड्रीज मारल्यात. सो त्याच्याकडे क्षमता आहे. हिस्ट्री क्रिएट करेल का. आणि आता मानसने देखील समोर हा बॉल अडवला. लॅबोने पण स्माइल केली बट हरकत नाही. या बॉलवर व्हाईट बॉल. 4 बॉल आणि 17 रनची गरज आहे. पण ड्राईव्ह केलं गेलं आणि सो मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. बाबू इलियन मुकेश रॉयल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगली कामगिरी केली शुभम लोखंडे. त्याचबरोबर करण सोडा ऑल ओव्हर बॅटर बॉलर आणि मॅच बाबू इलियन मुकेश रॉयल जवळपास नावावर केली आहे. सो यानंतर देखील एक चांगली मॅच आहे. सारा 11 कल्याण आणि साईसिद्धी अंधेरी. आणि ही मॅच जिंकले बाबू इलियन मुकेश रॉयल. अभिनंदन. सो हार्ड लक टीम जॉर्ज कल्याण. आपण पण फाईट दिली. सो लुझिंग टीम मध्ये सुनील विश्वकर्मा गांगुली आपण यायचं आहे आणि विनिंग टीम मध्ये नो डाऊट आणि
सुशील जाधव सरांचा एक विशेष सन्मान या ग्राउंडवरती आणि आपल्या व्यासपीठावरती केला जाईल आमचे संतोष सरांच्या हातातून. सुशील जाधव ज्यांनी आम्हाला नेटसाठी खूप चांगलं